नमस्कार, मी कल्पना रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण इथे बघणार आहोत मोमोज. तर व्हेजिटेबल आपले मोमोज आहेत. तर आपण पाहूयात हे कसे बनवायचे आहेत. खूप साधी आणि सोपी ही रेसिपी आहे. तर खूप मार्केटमध्ये आता फेमस आहे ही रेसिपी. तर वळूयात आपण रेसिपीकडे. मी इथे गाजर घेतलेला आहे, कोबी घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे. अशा प्रकारे हे बारीक करून घेतलेलं आहे. याच्यात हे 1 चम्मच मी मीठ टाकणार आहे आणि ह्या 1 चम्मच मीठ टाकून झाल्यानंतर हे तिन्ही पदार्थ एकजीव करणार आहे. हे एकजीव करून छान असे मिक्स करून घेणार आहे. पहा, अशा प्रकारे आपण हे मिक्स करायचे आहेत आणि आपण हे मिक्स करून झाल्यानंतर याला 10 ते 15 किंवा 15 ते 20 मिनटंही ठेवू शकतो. 20 मिनटापेक्षा जास्त ठेवण्याची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे हे ठेवून झाल्यावर याला छान पाणी सुटणार आहे. ते जे पाणी सुटतं ते आपण भाजीमध्ये वगैरे सुद्धा वापरू शकतो. पण पाहूयात आपण मिक्स कसं करायचं, रेसिपी कशी बनवायची. खूप सोपी रेसिपी आहे. आपण मार्केटमध्ये जातो, खातो आणि आपल्याला असं वाटतं की खूप छान आहे. पण हे खरंच घरच्यांना जेव्हा आपण करून घालतो, जो आनंद भेटतो ना, त्यापेक्षा दुसरा आनंद हा कोणताच नाही आहे. तर आता पाहूयात आपण. अशा प्रकारे मी हे मिक्स केलेलं आहे. मिक्स करतानाच याला पाणी सुटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे मिक्स करून घ्या आणि हे 10 ते 20 मिनटं तुम्ही ठेवून द्या. तोपर्यंत बाकीची तयारी आपण करून घेऊयात. तर आता मी बाकीच्या तयारीसाठी थोडंसं मैद्याचं पीठ मळून घेणार आहे. जसं आपण करंजीसाठी वगैरे मळतो, सेम तसंच मळून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार मैद्याच्या पिठामध्ये. आता मी पीठ मळताना नाही दाखवणार, कारण पीठ मळणं हे सगळ्यांनाच येतं. तर अशा प्रकारे मी एवढा गोळा घेतलेला आहे मैद्याच्या पिठाचा. तर हे पीठ मी मळून छान घेतलेलं आहे. तर हे पीठ मी आता बाजूला ठेवून देणार आहे. तर आता पुढची प्रक्रिया बघू आपण की काय करायचं आहे. ती भाजी आपली म्हणजे जे व्हेजिटेबल आपण घेतलं होतं ते छान भिजलेलं आहे. आता त्याच्याकडे आपण वळूया आणि काय करायचं आहे हे पाहूया. आता तुम्हाला दिसताना तर असं दिसत आहे की फक्त ते ओलसरपणा आलेला आहे, पण त्याच्यामध्ये किती पाणी असतं बघा. पूर्ण पाणी अशा प्रकारे पिळून काढायचं आहे. पहा, अशा प्रकारे सगळं पाणी याच्यातून काढून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने मी सगळं पाणी याच्यातून काढून घेतलेलं आहे. या पाण्याचा वापर तुम्ही जर भाजी ग्रेव्ही वगैरे करत असाल तर त्यामध्ये सुद्धा हे पाणी टाकू शकता किंवा हे पाणी झाडांना टाकू शकता. तर हे सगळं पाणी काढून झाल्यानंतर इथे मी हे पूर्ण आपले जे व्हेजिटेबल आहेत ते घेतलेलं आहे. पहा, चला तर पटपट कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझी जर रेसिपी आवडली तर लाईक करा आणि मित्र आणि मैत्रिणींसुद्धा शेअरसुद्धा करा. तर हे सगळं तुम्हाला आवडल्यानंतर करायचं आहे, पण सबस्क्राईब हे आधीच करायचं आहे. तर चला वळूया आपण आपल्या रेसिपीकडे. मी हे छान सुटसुटीत करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण पुढचे जिन्नस वापरणार आहे. तर पाहूयात आपण ते काय काय वापरणार आहे. लसूण आणि अद्रक आपल्याला या क्वांटिटीनुसार घ्यायचं आहे. निदान 1 चम्मच झाला पाहिजे. लसूण आणि अद्रक आपला ठेचून 1 चम्मच झाला पाहिजे एवढा आपण लसूण आणि अद्रक घ्यायचा आहे आणि तो खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे. अद्रक आणि लसूण जर आपण ठेचून घेतलं तर त्यातला पाणी जास्त सुटत नाही आणि हे जे जिन्नस घेतलेले आहेत आपण, तर त्याला आपण पूर्ण पाणी त्याचं पिळून घेतलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपण अद्रक आणि लसूण ठेचूनच घ्यायचा. तर अद्रक लसूणचा 1 चम्मच इथे मी घेणार आहे अशा प्रकारे. तर हे पहा, मी 1 चम्मच अद्रक आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि तुम्हाला सांगते, तुम्ही जेवढा कोबी घ्याल त्याचा अर्धा तुम्ही गाजर घ्यायचा आहे आणि कांद्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवायचं. आता इथे लसूण अद्रक पेस्ट घेऊन झालेली आहे आपली. मी बटर घेतलेला आहे अर्धा चम्मच, तोही याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे. आणि हे ब्लॅक पेपर आहे, तर हे ब्लॅक पेपर चवीनुसार घेतलेलं आहे. हे पूर्ण जिन्नस मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि अशा प्रकारे हे मिक्स करून झाल्यानंतर मोयोनीज आणि आपण टॅमॅटो सॉस हे 2 प्रकार ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार वापरू शकतो. हे 2 प्रकार आपण याच्यात वापरायचे आणि हेही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि हे मिक्स झाले की आपण पुढची रेसिपी पाहूयात. कशाप्रकारे आपण मोमोज बनवतोय, कसे बनवलेत आणि ते तुम्हाला आवडले का?
हे नक्की तुम्ही मला कळवायचं. तर अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता मी जे पीठ आपण भिजवून ठेवलेलं होतं, ज्या मैद्याचं पीठ आपण मळून घेतलं होतं, ते भिजत ठेवलेलं होतं. एक गोळा घेतलेला आहे, त्याची लातिंबी लाटत आहे मी आणि ही लातिंबी झाली, की याच्यामध्ये आपण ते जिन्नस भरणार आहोत. पहा अशा प्रकारे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता. कसाही शेप दिला तरी चालेल. जमत असेल तर अशा प्रकारे द्या. कारण आता मोमोज बनवायची स्टाईल तर अशीच आहे. तर अशा प्रकारे करू शकता किंवा अजून 1-2 गोष्टी मी दाखवलेल्या आहेत. तसंही केलं तरी सुद्धा चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही. ह्या पूर्ण मी लातिंब्या लाटून घेऊन हे पूर्ण जिन्नस त्याच्यामध्ये भरून असे मोमोज तयार करणार आहे आणि हे तयार झाले की आपण ते शिजत ठेवायचे आहेत आणि ते शिजवत ठेवण्यासाठी मी वापरलेलं आहे इडलीचं भांडं. जर तुमच्याकडे वाफेवरती शिजवण्यासाठी दुसरं कोणताही प्रकार अवेलेबल असेल घरात, तर तसं तुम्ही अवेलेबल असेल तर करू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्ही शिजत ठेवू शकता. आपल्याला फार काळ लागत नाही हे शिजवायला. हे पहा अशा प्रकारे लातिंब्या करून वेगवेगळे मी प्रकार करून ते जिन्नस भरून वेगवेगळे शेप दिलेले आहेत. तर अशा प्रकारे हे 3 प्रकार मी केलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रकारे करू शकता. तर असं झालेलं आहे आणि आता आपण इडलीच्या भांड्याला छान धुवून स्वच्छ करून घ्यायचं पुसून वगैरे आणि त्याला थोडंसं तेल लावायचं, जेणेकरून आपण मोमोज जेव्हा याच्यामध्ये शिजवायला शिजवायला, तेव्हा आपल्या मोमोज खाली चिकटता कामा नये. त्यासाठी थोडंसं या भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि सगळे मोमोज छान याच्यामध्ये शिजायला ठेवायचे. आपण हे मोमोज 10 ते 15 मिनटं शिजायला देणार आहोत आणि ते छान शिजतात सुद्धा. हे तुम्ही शेजवान चटणीसोबत खाऊ शकता. तर अशा प्रकारे हे खूपच सुंदर झालेले आहेत आणि मी जेव्हा हे टेस्ट केली होती तेव्हा खूपच सुंदर टेस्ट होती. मार्केटपेक्षाही घरी बनवण्यात खूपच फरक असतो आणि खूप चविष्ट बनतात. कारण आपण ज्या भावनेने बनवतो ती भावना आपली त्याच्यामध्ये उतरते. खरंच मला हे मुलांसाठी बनवायचं होतं आणि मी मुलांसाठी ही रेसिपी बनवली आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा केली. तर खूपच छान झाली होती, टेस्टी झाली होती आणि पुन्हा मी केली होती. त्यावेळेस तुम्हाला काही व्हिडिओ काढला नाही, कारण एक वेळेस झालेला होता हा व्हिडिओ. तर मी हा व्हिडिओ फक्त अपलोड करायचा माझा बाकी होता आणि मी अशा प्रकारे पूर्ण मोमोज बनवून घेतले. खूप सुंदर, खूप छान, भन्नाट रेसिपी झालेली आहे. अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी कल्पना रेसिपी मराठी चॅनेलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा मित्रमैत्रिणींसोबत. तर नक्की तुम्हाला आवडेल. छान याच्यावरती तुपाचं मोहन घालून घ्यायचं आणि आपण मस्त खाऊन घ्यायचे. तुम्ही नक्की बनवा. खूपच सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला जमेलसुद्धा. चला तर अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तर आता मी तुमचा निरोप घेते. बाय बाय.